नमस्कार मंडळी. लग्नानंतरचा गोंधळ आणि त्यात बकरा पळाला. फुल फिल्मी सीन आणि बेस्ट सनसेट. गावी सकाळी तर मस्त थंड वातावरण होतं. सकाळीच एक पाडाचा आंबा संपवला आणि नदीवरून शिंगाडे घेऊन आलो. खाली सगळेच भाऊ मंदिर धुवत होते कारण आज लग्नानंतरचा गोंधळ मंदिरात होणार होता. मग तिकडून मी आईराला बैल दाखवायला घेऊन आलो. शेतात नांगरणी सुरू होती. तेवढ्यात घरी गोंधळी आले आणि त्यांनी सगळ्याच गोष्टी चेक करून घेतल्या. मग आम्ही दोघं पण गोंधळासाठी रेडी झालो. सातारा साईडला लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा असते. सगळे रेडी होऊन मंदिरात आलो तर गोंधळी देव मांडत होते. मग सगळं झाल्यानंतर वहिनींनी उखाणा घेऊन पुन्हा एकदा गाठ बांधली. गोंधळीने सगळ्यांनाच गंध लावून ड्युटी पेटवली आणि गोंधळाला सुरुवात झाली. थोड्या वेळाने आम्ही पण खाली बसून ड्युटीला तेल घातलं. देवाच्या पाया पडून आम्ही दोघांनी उखाणा घेतला. त्यानंतर सगळ्यांच्याच पाया पडून आम्ही आरती केली आणि आमच्या लग्नाचा गोंधळ पूर्ण झाला. नंतर गोंधळींनी लग्नाचा गोंधळ का घालतात हे सांगितलं. बाहेर आलं तर गोंधळाचा बकराच पळून गेला होता. त्याला पकडण्यासाठी गावातली सगळी मुलं त्याच्या मागे धावत होती. शेवटी कसं बस 1 तासाच्या मेहनतीनंतर बकरा सापडला. आज तर फुल फिल्मी सीन झाला होता. फायनली बकरा मिळाला. मग त्याला नीट पकडून टेम्पोमध्ये टाकून घरी आणलं. त्यानंतर सगळ्यांनाच नदीवर जायचे होते म्हणून घराच्याच बाजूला असलेल्या कृष्णा नदीवर घेऊन आलो. थार नदीच्याच बाजूला पार्क करून थोडा वेळ टाइमपास केला. त्यानंतर मनोहर नानाकडे आलो कारण गोंधळाच्या जेवणाची ऑर्डर त्यांनाच दिली होती. त्यांनी बनवलेलं जेवण खरंच खूपच टेस्टी असतं. मग तिकडून आम्ही अजितदादाच्या आंब्याच्या बागेत आलो. सगळी झाडं थोडीफार मोठी झाली होती आणि आंबे पण लागले होते. मग सगळ्यांची बाग बघून झाल्यानंतर आम्ही सनसेट बघायला पुन्हा नदीवर आलो. शांत वाहणारी कृष्णा नदी, थंड हवा आणि तो सुंदर सनसेट. थोडा वेळ तिथेच बसून तो मुमेंट एन्जॉय केला. सनसेट बघताना एकदम भारीच वाटत होतं. त्यानंतर घरी येऊन आधी सवासनी जेवल्या मग गावकरी जेवायला बसले. हळूहळू गावातले सगळेच लोक येऊन जेवून गेले. मग जेवण झाल्यानंतर त्यांना पुन्हा नदीवर जायचं होतं म्हणून त्यांना नदीवर घेऊन आलो आणि असा आजचा दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असला तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा.